नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे 7th स्टँडर्डचे 10th लेसन, ज्याचे नाव आहे मित्रांनो डिझास्टर मॅनेजमेंट। तर मित्रांनो, डिझास्टर म्हणजे काय त्याच्या आधी आपण सुरू करण्याच्या आधी आपण थोडं बघून घेऊ की डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती, आणि मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थापन। डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्तीचे व्यवस्थापन करणे। आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपत्ती हे आपल्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात, जसं की मित्रांनो नैसर्गिक किंवा मग मानवनिर्मित, ह्या दोन प्रकारच्या आपत्ती आपल्याला माहिती आहेत, बरोबर आहे। जसं की मित्रांनो, कधी कधी नैसर्गिक आपत्ती सुद्धा आपल्याकडे येत असते, आपल्यावरती येत असते। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला मानवनिर्मित आपत्तीचा सुद्धा सामना कधी कधी करावा लागतो, जसं की ॲक्सिडेंट असतील, काही अपघात असतील, त्याच्यामध्ये ते झाले मानवनिर्मित आपत्ती। तर मित्रांनो, चला तर आपण सुरू करू। आता डिझास्टर मित्रांनो, डिझास्टरचे दोन टाइप्स पडतात, मॅनमेड आणि नॅचरल। मॅनमेड म्हणजेच मानवनिर्मित आणि नॅचरल म्हणजेच काय, नैसर्गिक मित्रांनो। तर ड्यू टू द क्लायमेट चेंज आणि फ्रिक्वेन्सी ऑफ द नॅचरल डिझास्टर इन्क्रीज। आणि मित्रांनो, कशामुळे, तर वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये बदल झाल्यामुळेच काय होते मित्रांनो, तिथं नॅचरल जे फ्रिक्वेन्सी आहे नॅचरल डिझास्टरची, ते मित्रांनो वाढलेली आपल्याला बघायला मिळते आपल्या आजूबाजूला। जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की भूकंप, अजून अर्थक्वेक आपण त्याला म्हणतो भूकंप आपल्या मराठीमध्ये। त्याचबरोबर मित्रांनो, फ्लड म्हणजे महापूर, अतिवृष्टी, खूपच जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडणे, आणि ह्या सगळ्या इतर काही गोष्टी, ह्या इतर काही आपत्ती आपल्याला सामना करावा लागतो। जसं की फॅमिनी असेल, फॅमिनी म्हणजेच दुष्काळ। त्याचबरोबर लाईटनिंग स्ट्राईक म्हणजे मित्रांनो वीज पडणे। त्याचबरोबर क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी। त्याचबरोबर स्टॉर्म्स म्हणजे चक्रीवादळ वगैरे जे असते ते मित्रांनो, ते सर्व याच्यामध्ये आलेले आहे, नॅचरल डिझास्टरमध्ये येते मित्रांनो हे। त्याचबरोबर मित्रांनो, पॉसिबिलिटी ऑफ द लाईफ अँड द प्रॉपर्टी। त्याचबरोबर आपल्या जे लाईफ आणि प्रॉपर्टीचं जे डॅमेज होते मित्रांनो, ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमुळे होते, डिझास्टरमुळे होते मित्रांनो। लाईफ आणि प्रॉपर्टीचं काय होते मित्रांनो, डॅमेज। काय होते मित्रांनो, डॅमेज। आपल्या लाईफ आणि प्रॉपर्टीचं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे डॅमेज होते, आणि त्याच्यामध्ये जीवनावर सुद्धा परिणाम होतो। त्याचबरोबर आपण जे प्रॉपर्टी वगैरे कमवून ठेवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं डॅमेज होण्याची शक्यता 100% असते मित्रांनो। त्यानंतर आपण आता एक एक करून अलग अलग प्रकारचे जे डॅमेज आपले डिझास्टर आहेत ते आपण आता बघणार आहे मित्रांनो। तर सर्वात आधी आपला जो फॅमिनी जो आहे, फॅमिनी म्हणजेच काय, दुष्काळ। फॅमिनी म्हणजे काय, दुष्काळ। तर फॅमिनी आपण कशाला म्हणतो मित्रांनो, तर लॉंग टर्म अँड सेव्हर स्कॅर्सिटी ऑफ फूड ग्रेन्स अँड वॉटर, ज्याच्यामध्ये खूपच जास्त काळापर्यंत, खूपच जास्त वेळेपर्यंत, समजा वर्ष तिथं पाऊस होत नाही, त्याच्यामुळे तिथं धान्य वगैरे उगवलं जात नाही, आणि तिथं खाण्याची, पिण्याची, त्याचबरोबर पाण्याची सुद्धा दुष्काळ पडते, अशा म्हणजे कमतरता पडते मित्रांनो, तुटवडा पडते, त्याला आपण म्हणतो फॅमिनी। त्याला आपण काय म्हणतो, फॅमिली। तर मित्रांनो, फॅमिनी आता हा जो दुष्काळ असते, हा दुष्काळ दोन प्रकारांत सुद्धा असू शकते मित्रांनो। तर ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ, राईट। समजा जास्त पाऊस पडला तर त्याला आपण ओला दुष्काळ सुद्धा जाहीर करतो। त्याचबरोबर मित्रांनो, जर समजा तिथं कोरडा दुष्काळ आहे तर आपण त्याला कोरडा दुष्काळ सुद्धा जाहीर करतो। तर त्यानंतर कॉजेस, आता याच्यामध्ये होणारे जे लागणारे आपल्याला, त्याच्यामुळे होणारे काही आपल्या एन्व्हायरमेंटवरती, पर्यावरणावरती होणारे घातक उपाय। तर मित्रांनो, हेवी रेन्स अँड फ्लड, क्रॉप्स गेट वॉश अवे, त्याच्यामुळे खूपच जास्त प्रमाणामध्ये जर पाऊस पडला मित्रांनो, अतिवृष्टी जर झाली, महापूर आला, तर त्याच्यामध्ये आपल्या शेतातले जे पिकं असतात ते तिथं वाहून जाण्याची दाट शक्यता असते मित्रांनो। तर सेकंड आहे एन्व्हायरमेंटल चेंज अँड द ग्लोबल वॉर्मिंग। त्याचबरोबर पर्यावरणामध्ये, वातावरणामध्ये होणारा बदल, त्याचबरोबर क्लायमेटमध्ये होणारा बदल, त्या क्लायमेटमध्ये होणाऱ्या बदलामुळे मित्रांनो तिथं ग्लोबल वॉर्मिंगचा सामना आपल्याला करावा लागते। ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच काय, जागतिक तापमान, आपण त्याला काय म्हणतो, जागतिक तापमान। तर मित्रांनो, तिसरा पॉईंट कोणता आहे आपला, एशिया इज द मोस्ट फॅमिली अफेक्टेड कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड। आपला जो आशिया खंड आहे मित्रांनो, हा जगातला सगळ्यात जास्त मोस्ट अफेक्टेड दुष्काळग्रस्त एरिया म्हणून ओळखला जातो मित्रांनो, आपला जो आशिया खंड आहे तो। तर मित्रांनो, तुम्हाला आता दुष्काळाबद्दल ज्या माहिती मिळाली असेल, त्यानंतर मित्रांनो आपण आता बघून घेऊ क्लाउड बस्ट। क्लाउड बस्ट म्हणजे काय, ढगफुटी। आपण त्याला आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये त्याला ढगफुटी सुद्धा म्हणतो मित्रांनो। आता क्लाउड बस्ट म्हणजे काय मित्रांनो, क्लाउड बस्ट मीन्स द व्हेरी हेवी रेन इफ द क्लाउड बस्ट। आता खूपच जास्त एखाद्या ठिकाणी, एखाद्या भागामध्ये, एखाद्या रिजनमध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये पाऊस होते। कशामुळे होतो पाऊस, ढग फुटल्यामुळे। तर हेवी बस्ट, ओके, रेन इफ द क्लाउड बस्ट, बस्ट म्हणजे फुटणे। जर ढग फुटलं तर मित्रांनो तिथं खूपच जास्त प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता असते। सेकंड मित्रांनो, रेन ॲट द रेट ऑफ द 100 mm/h, त्या ठिकाणी ढगफुटी झाली मित्रांनो, त्या ठिकाणी 100 मिलीमीटर प्रति घंटेच्या स्पीडने तिथं रेनफॉल होतो। काय होतो, रेनफॉल होतो, तिथं पाऊस होतो मित्रांनो, 100 mm/h च्या स्पीडने तिथं रेनफॉल होतो। त्यानंतर मित्रांनो,
इन्सिडेन्सेस ऑफ द क्लाउड बस्ट, आता कुठं कुठं आपले इन्सिडेन्सेस असे रेकॉर्ड झालेले आहेत आतापर्यंत आपल्या देशामध्ये मित्रांनो. जसं की लेह लद्दाख तुम्हाला माहीतच असेल, तिथं 6 ऑगस्ट 2010मध्ये 6 ऑगस्ट 2010मध्ये तिथं क्लाउड बस्ट झालेला होता. त्याचबरोबर मुंबईला 6 ऑगस्ट 2005मध्ये 26 ऑगस्ट 2005मध्ये मित्रांनो तिथं सुद्धा ढगफुटी झालेली होती. त्यानंतर मित्रांनो आता ढगफुटी कशामुळे होते, क्लाउड बस्ट कशामुळे होते, तर मित्रांनो हे जे आपले ज्यावेळेस समजा जी आपली लँड आहे ती जास्त प्रमाणामध्ये तपली आणि खूपच जास्त प्रमाणामध्ये त्याचं टेम्परेचर वाढलं आणि ते टेम्परेचरमुळे काय होणारा वेपर काय होणारा मित्रांनो खूपच जास्त प्रमाणामध्ये गरम होईल आणि ते कुठं जाईल आपल्या वरती जाईल ढगांकडे आणि तिथं काय होईल त्याचं वेट जास्त झाल्यामुळे तिथं ते क्लाउड बस्ट होण्याची दाट शक्यता असते. तर याला आपण म्हणतो क्लाउड बस्ट. त्यानंतर मित्रांनो फ्लड म्हणजे काय, महापूर. फ्लडला आपण काय म्हणतो, महापूर. तर प्रोटेक्टिव्ह मेजर्स, आपण याच्यापासून वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचे काळजी घेतली पाहिजे, आपण याच्यामधून वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपाययोजना केले पाहिजेत मित्रांनो. तर सर्वात पहिला आहे कन्स्ट्रक्टिंग डॅम्स अँड टँक्स. आपण डॅम्स बांधले पाहिजेत, आपण धरणं बांधले पाहिजेत मित्रांनो. जागोजागी माउंटेनस एरियामध्ये आपण डॅम्स बांधले पाहिजेत, धरणं बांधले पाहिजेत. त्याचबरोबर आपण आपल्या घराच्या आजूबाजूला टँक्स वगैरे बांधले पाहिजेत, जसं की खड्डे वगैरे करून टँक वगैरे बांधून ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, ते पाणी असेल पावसाचं ते वाया जाणार नाही आणि ते पुन्हा आतमध्ये चाललं जाईल जमिनीमध्ये आणि तिथं मुरून जाईल. सेकंड मित्रांनो कनेक्टिंग रिव्हर्स, आपण खूप साऱ्या नद्या एकमेकांना जोडल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे काय होईल एखाद्या नदीवरती प्रेशर न येता सगळ्या नदीमध्ये तो प्रेशर काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल आणि त्याच्यामुळे काय होईल, तो फ्लो असेल पाण्याचा तो एखाद्या गावाला उद्ध्वस्त करू शकणार नाही. तर मित्रांनो थर्ड पॉईंट आहे आपला ट्रीज प्लांटेशन अँड द कल्टिवेशन न्यू फॉरेस्ट. त्याचबरोबर आपण झाडं लावले पाहिजे मित्रांनो आणि त्याचबरोबर आपण एखादं फॉरेस्ट सुद्धा उगवायला पाहिजे, न्यू कल्टिवेशन ऑफ द न्यू फॉरेस्ट. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आणि लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.